खरं तर पाडव्या दिवशी बायको नवऱ्याच्या पाया पडते, पण आमच्या घरी ना चित्र काहीतरी वेगळंच होतं। नमस्कार, मी प्रीती, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये। आज सकाळीच आकाश गावावरून आले होते, कारण आज पाडवा होता आणि माझे पप्पा ना असे मम्मीला सारखेच इरिटेट करतात काही ना काय करून। संध्याकाळी आम्ही सगळेजण गेलो होतो पाणीपुरी खाण्यासाठी। बऱ्याच दिवसांनी आज माहेरची पाणीपुरी खाल्ली होती। त्यानंतर घरी आलो आणि पाडव्यासाठी आमचं औक्षण करायचं राहिलं होतं, कारण हे आज उशिरा आले होते, दुपारच झाली होती त्यांना। त्यानंतर सगळ्यात पहिले तर मम्मीनी पप्पांना ओवाळून घेतलं, त्यानंतर आमची बारी आली। त्यानंतर मी पण त्यांचं छान असं औक्षण करून घेतलं आणि मी पाया पडायच्या आधीच आहे ना ह्यांनी माझ्या पाया पडायला लागले। आता हे मला त्यांची लक्ष्मीच मानतात, त्यामुळे हे एवढा आदर पण देतात तेवढा मला। आणि जेव्हा ही रिस्पेक्ट दोघांकडून इक्वली असते ना, त्यावेळी कुठल्याही गोष्टीची ना कमीपणा कधी वाटत नाही। चला, आमचा तर पाडवा सेलिब्रेट करून झाला होता, पण ह्यांच्यासोबत फटाकेच उडवले नव्हते, त्यामुळे आम्ही तर गेलो होतो खाली फटाके उडवण्यासाठी। आणि जी मुलगी काल फटाक्याला एवढी घाबरत होती, ती आज नवऱ्यामुळे एवढ्या कॉन्फिडन्समध्ये आली आहे की आता पावसाळी उडवायला घेते। त्यात पण मी एवढी घाबरत होते, पण एवढ्या डेअरिंगने फटाका लावून पण काय उपयोग, तो उडलाच नाही। त्यानंतर परत दुसरा लावला तर तो उडला आणि माझ्या चेहऱ्यावरची खुशी बघा केवढी आहे। चला, आमची दिवाळी तर सेलिब्रेट करून झाली आहे। तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। ओके, बाय।